पुढची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटेंच्या अटकेमध्ये कायदेशीर अडथळा नाही। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नाही। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे। कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला अवगत करणारे। कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल असल्याने पोलिसांसमोर आता वैद्यकीय अडचण मात्र कायम आहे। माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप असलेली चार्जशीट कॉपी लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। या चार्जशीट कॉपीमध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर आरोपींची नावे नोंदवण्यात आली। सोबत साक्षीदारांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। चार्जशीट कॉपीमध्ये माणिकराव कोकाटे, विजय कोकाटे, गंगाराम सोनवणे, त्र्यंबक गोवर्धने यांची आरोपी म्हणून नावे आहेत। उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे कोकाटे लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। कोर्टाचा निकाल येईपर्यंत डिस्चार्ज घेणार नाही अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। शुक्रवारी येणारा निकाल पाहून पुढची रणनीती ठरवणार आहे। तर लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।